सर्वांना नमस्कार. आज आपण विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती माहे मार्च 2026 प्रोसिडिंग व इतिवृत्त लेखन पाहणार आहोत. आज दिनांक रोजी शाळा येथे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची सभा घेण्यात आली. सभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शाळेचे मुख्याध्यापक, समिती सदस्य, पालक, शिक्षक उपस्थित होते. सभेत पुढील विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले असता त्यात कोणताही बदल न सुचविल्याने ठराव आहे असे मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 2. पाणी व स्वच्छता व्यवस्थापन. बैठकीत शाळेतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाण्याची स्वच्छता, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता तसेच मुलामुलींसाठी स्वच्छ व सुरक्षित शौचालयांची स्थिती याबाबत आढावा घेण्यात आला. निरीक्षणात पिण्याचे पाणी फिल्टरद्वारे उपलब्ध असल्याचे आढळले. पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व पाणी बचतीबाबत अधिक जनजागृती करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. यास अनुसरून समितीने पुढीलप्रमाणे ठराव सर्वानुमते मंजूर केले की पाण्याच्या टाक्यांची दर महिन्याला स्वच्छता करण्यात यावी. शौचालय स्वच्छतेसाठी नियमित तपासणी नोंदवही ठेवण्यात यावी. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता व पाणी बचतीबाबत मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात यावेत. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 3. फेक न्यूज ओळख व माहितीची पडताळणी. बैठकीत विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा व फेक न्यूज याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. फेक न्यूजमुळे गैरसमज, भीती व चुकीची माहिती पसरू शकते याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता अधिकृत संकेतस्थळ, विश्वसनीय वृत्तस्रोत किंवा शिक्षक, पालक यांच्याकडून पडताळून पाहणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. अनुसरून समितीने सर्वसंमतीने ठरवले की डिजिटल साक्षरता मार्गदर्शन सत्र घेण्यात यावे. तसेच कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास ती त्वरित शिक्षकांना कळविण्यात यावी. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 4. स्वसंरक्षण प्रशिक्षण. बैठकीत मुली व मुलांमध्ये स्वसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. वाढत्या सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने व सुरक्षिततेने वावरणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. स्वसंरक्षणाच्या मूलभूत तंत्रांची माहिती, आपत्कालीन प्रसंगी कसे वागावे तसेच मदत क्रमांकाची माहिती देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. यास अनुसरून समितीने सर्वसंमतीने ठरवले की विद्यार्थ्यांना आपत्कालीन मदत क्रमांकाची माहिती देण्यात यावी व नियमित सराव सत्रांद्वारे आत्मविश्वास वाढविण्यात यावा. तसेच पालकांमध्येही या विषयाबाबत जागरूकता निर्माण करण्यात यावी. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 5. शाळेतील नादुरुस्त वस्तूंबाबत आढावा. बैठकीत शाळेतील नादुरुस्त बाके, पंखे, खिडक्या, दरवाजे, विद्युत स्विचबोर्ड तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा यांचा आढावा घेण्यात आला. काही वर्गखोल्यातील बाके व पंखे दुरुस्तीची गरज असल्याचे तसेच काही ठिकाणी विद्युत साहित्य सैल अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या वस्तूंची तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यास अनुसरून समितीने सर्वसंमतीने ठरवले की सर्व नादुरुस्त वस्तूंची यादी तयार करून मुख्याध्यापकांना सादर करण्यात यावी. आवश्यक निधी उपलब्ध करून तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. तसेच दर महिन्याला शाळेतील भौतिक सुविधांची तपासणी करण्यात यावी. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 6. ऐनवेळी उपस्थित होणारे विषय. ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा झाल्यानंतर अध्यक्षांच्या वतीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. धन्यवाद.